आजच्या आपल्या क्लासच्या 2 विद्यार्थ्यांनी मी आता जी ऍक्टिव्हिटी घेतली होती इन्फ्लेट द बलून हे करून दाखवणार आहे. सो स्टार्ट युअर ऍक्टिव्हिटीज. तर पहा, सर्वात अगोदर त्यांनी काय केलं की एक बॉटल मध्ये थोड्या प्रमाणात काय वॉटर घेतला. ओके, H2O म्हणून आपण त्याला. आता यानंतर जर पाहिलं आपण तर त्यांनी फिल्टर पेपर घेतलेला आहे आणि फिल्टर पेपरवर जे ऍसिड घ्यायला ते तर त्या ऍसिडचं नाव काय आहे? सिट्रिक ऍसिड. आता हे सिट्रिक ऍसिड त्यांनी वॉटर मध्ये काय केलं? ऍड केलेलं आहे. आता हा वॉटर सोल्युबल असल्यामुळे निश्चितच तो पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात या ठिकाणी डिझॉल्व झालेला आहे. यानंतर त्यांनी दुसरं केमिकल घेतलेलं आहे. त्या केमिकलचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. आता या सोडियम बायकार्बोनेट जे आहे तर या फिल्टर पेपरवर त्यांनी कलेक्ट केलेलं आहे. आता कलेक्ट करून एक ग्रीन रंगाचं बलून त्यांनी घेतलं आणि त्या बलून मध्ये सोडियम बायकार्बोनेट हे केमिकल ते ऍड करत आहे, ज्याला आपण बेकिंग सोडा सुद्धा म्हणतो. आणि आता जे बलून आहे त्या बलूनला इन्फ्लेट करण्यासाठी त्या ठिकाणी दोन्ही केमिकल्स ऍड झालेले आहे आणि ऍड झाल्यामुळे या ठिकाणी निश्चितच बलून हा इन्फ्लेट झालेला आहे आणि म्हणून जो रिलीज झालेला गॅस आहे तो कोणता आहे? कार्बन डायऑक्साइड.